मिणसे गावाला शिवतीर्थाचे गाव म्हणून वेगळी ओळख मिळाली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. हातकणंगले तालुक्यातील मिणसे येथे अर्थ आणि शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवतीर्थ मिणसे या ऐतिहासिक प्रकल्पाचे लोकार्पण आणि जलाशयाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना सोहळा 26 ऑक्टोबरला अतिशय भव्यदिव्य वातावरणात पार पडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी आमदार अशोकराव माने, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँक संचालक विजयसिंह माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल जाधव, उपसरपंच शिवाजीराव पवार, सरपंच सविता वाकसे, उपसरपंच अभिनंदन शिखरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की या उपक्रमामुळे आज मिणसे गावाला शिवतीर्थाचे गाव म्हणून वेगळी ओळख मिळाली आहे. इतक्या सुंदर आणि प्रेक्षणीय ठिकाणाची निर्मिती ही ग्रामस्थांच्या ऐक्याचं उदाहरण आहे. या कार्यासाठी प्रवीण यादव यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून विलक्षण काम केलं आहे. त्यांना भविष्यात राजकीय आणि विकासात्मक मदत केली जाईल. तसंच या परिसरातील पेठ, वडगाव, रिंग रोड आणि इतर प्रलंबित कामांसाठी विविध फंडातून जास्तीत जास्त निधी दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार विनय कोरे म्हणाले की मिणसे गावाने जलाशयाच्या मध्यभागी शिवतीर्थ साकारून महाराजांच्या स्मृती कायम राहतील. हे कार्य गावाच्या एकतेचं आणि संस्काराचं प्रतीक असल्याचं सांगितलं. केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.